या ब्लू कलरच्या मॅटबद्दल ना मला बऱ्याचशा अशा रिक्वेस्ट येतात किंवा कमेंट येत असतात की ताई याबद्दल थोडंसं सांग. तर हा एक डिश ड्राइंग मॅट आहे. याच्यावर तुम्ही भांडी सुकत घालू शकता, फळं, भाज्या अशा वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या किचनमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. आणि हा ना सुकायला अगदी इझी आहे. माझ्याकडे ना 2 आहेत यातले. मी पण पहिला एक घेतलेला आणि नंतर मग परत मी एक घेतला. मी दोन्ही एकदम असे नाही घेतलेले, कारण प्रत्येक वेळेस परचेस करताना आपल्याला प्रत्येकीला थोडाफार विचार करावाच लागतो. कारण प्रत्येक वेळेस याची कॉस्ट काही तेवढीच असते असं नाही. एक 50-60 रुपये वरती खाली होत असते. आणि सध्या हा एक 300-350 रुपयापर्यंत तुम्हाला इझिली हा मिळून जाईल. तुम्ही कार्टमध्ये टाकून ठेवा, मी तुम्हाला खाली लिंक देईन, म्हणजे जेव्हा कधी प्राइस कमी होईल तेव्हा तुम्ही ऑर्डर नक्की करू शकता. किचनमध्ये आल्यानंतर बघा ना, आज मी येताना ना पनीर आणि दही घेऊन आलेली. आणि ही जी सगळी काचेची भांडी होती ना, ही सगळी वरती तशीच होती ठेवलेली. काही जे डब्बे होते ते सकाळी जे रोजला लागणारे असतात, म्हणजे जे मी ड्रायफ्रुट्स वगैरे भिजत घालते त्याच्यासाठी होते, तर ते मी तिथेच ठेवले वरती प्लॅटफॉर्मवर. म्हणजे परत रात्री परत गोंधळ नको, शोधायला लागतं, मग प्रॉब्लेम होतो, थोडासा वेळ जातो जास्तीचा. तर आज ना मी चितळेचं पनीर आणलेलं. दरवेळेस मी डेअरीचं पनीर आणते, पण यावेळेस मी ना आज चितळेमध्ये गेलेली, कारण मला दही घ्यायचं होतं. आणि मी आता थंडी आहे त्याच्यामुळे शक्यतो दही लावत नाही, कारण मी एकटीच खाते दही. मला एकटीला स्वतःला खूप आवडतं दही, पण एकटी खाऊन किती खाणार, म्हणून मग मी दही लावत नाही. आता हे मला 10 रुपयाचं पाहिजे होतं, तर मी हा 12 रुपयाचा एक छोटासा पॅकेट घेऊन आली दह्याचं. आणि त्याचबरोबर मी म्हटलं चला, मी कधी चितळेचं पनीर ट्राय केलं नव्हतं, पण म्हटलं चला आज कसं आहे ते बघूया आणि तुमच्याबरोबर पण शेअर करू आणि तुम्हाला पण कळेल तुमच्यापैकी कोणी कोणी वापरलंय आणि कसं आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर मी ओपन करून बघितलं ना, तर खरंच खूप चांगलं होतं पनीर. अगदी बऱ्याच वेळा ना आपण अमूलचं किंवा दुसरे कुठले ब्रँडचं, गोवर्धनचे वगैरे घेतो ना, तर ते थोडंसं ना असं तुटलेलं असतं आणि पटकन जर तुम्ही कापलं गेलं ना, तर ते पटकन आजूबाजूने अजून तुटलं जातं, कुस्करलं जातं. तर या पनीरचं ना एक मी बघितलं, म्हणजे बघा ना, अगदी मी काही असं हातावरती घेऊनच कापते, पण कुठे कुस्करलं नाही, अगदी तशाच्या तसंच राहिलं. पनीर स्टोअर करताना असं पाण्यामध्ये स्टोअर करायचं. हे पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी चेंज करायचं, म्हणजे दिवसातून एकदा तुम्ही पाणी चेंज करायचं. तर मी रात्री आज हे पाणी आता ठेवलेलं आहे, मग मी उद्या संध्याकाळी याचं पाणी चेंज करेन. म्हणजे ते ना तुम्ही आरामात 2-3 दिवस किंवा 4 दिवस तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस तुम्ही आरामात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. मला बऱ्याच वेळा कमेंट येते की ताई तू फ्रीजमध्ये किती दिवस स्टोअर करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण अजून जास्त काळ स्टोअर करू शकतो. तर माझं असं म्हणणं असेल की तुम्ही खूप जास्त दिवस पण स्टोअर करू नका. मी स्टोअर करते याच्यासाठी, कारण मला थोडासा टाइम मॅनेजमेंट व्हावं म्हणून मी स्टोअर करते. आणि मी ते 8 दिवसाच्या वरती ठेवत नाही. ज्या काही वस्तू असतात त्या, जे काही पदार्थ मी ठेवते, मी एक 4-5 दिवसात ते वापरून टाकते आणि पदार्थ त्याचं कुठलीही रेसिपी बनवते. आता इथे मी ना मेथी आपल्याकडे उरलेली, मुठिया बनवल्यानंतर थोडीशी मेथी उरलेली, तर म्हटलं चला आज मेथीचे झटपट पराठे बनवू. अगदी साधी सिंपल रेसिपी आहे. मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना 1च चमचा मी बेसन टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे मी, थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे, धणा जिराची पावडर टाकणार आहे, मी अख्खं नाही टाकणार आहे. आणि याच्यामध्ये ना मी थोडंसं चवीला तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तीळ वापरा, पण मी तीळ नाही वापरणार आहे. मी इथे ओवा वापरणार आहे. ओव्याने खूप चांगल्याची टेस्ट येते आपल्या पराठ्यांना. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तीळ टाकले तरी चालेल, पण कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळा लाटताना ते अटकले जातात. त्याच्यामुळे ओवा आणि तीळ टाकताना थोडंसं म्हणजे थोडंच टाकायचे, खूप अगदी जास्त असं टाकायचं नाही. तर हे सगळं मिक्स करून घेतलं मी. याच्यामध्ये आपण मेथी मिक्स करून घ्यायची आणि मी 1 चमचा दही याच्यामध्ये टाकणार आहे. दह्याने ना आपले हे मेथीचे पराठे अगदी सॉफ्ट होतात आणि खूप मऊ लुसलुशीत होतात. म्हणजे तुम्ही 2 दिवस जरी ठेवले ना तरी ते अगदी मऊ लुसलुशीतच राहतात. तर अशा पद्धतीने फक्त आपण जेवढं पाणी म्हणजे आपल्याला पाहिजे असेल तेवढं पाणी टाकून छानपैकी एक डो बनवून घ्यायचा. आणि आज काय झालं ना, हे बनवता ना, जसं मी पीठ मळते ना, माझी ही बांगडी बघा ना सारखी खाली उतरते. ॲक्च्युली ह्या बांगड्या ना तुळजापूरवरनं माझ्या एका मैत्रिणीने आणलेल्या आणि गेल्या वर्षी तिनेच मला आणून दिलेल्या बांगड्या, ती तुळजापूरला गेलेली तेव्हा. आणि त्याच्यानंतर जवळपास त्या बांगड्या मी वर्षभर वापरल्या. तुम्ही माझ्या हातात बघितलं असेल. ॲक्च्युली माझ्या हाताची साईज खूप छोटी आहे, मला 2x2 लागते आणि 2x2चा गाला फार कमी मिळतो. आणि मला ना पाहिजे त्या डिझाईनना 2x2 मध्ये मिळतच नाही, त्या सगळ्या 2x4 मध्ये वगैरे असतात आणि त्या मला लूज होतात. आणि तुम्ही बघू शकता, मला ती सारखी ना बांगडी माझ्या हातातनं खाली लूज होतच होती. पण मला घालायला खूप आवडतात बांगड्या. इतर वेळेस मला काही कामावरती वगैरे घालायला मिळत नाही, पण मी घरी आली ना की मी बांगड्या माझ्या रोज असतात. आणि इतर वेळेस पण मी शक्यतो म्हणजे बऱ्याच वेळा मी बांगड्या वापरते.
तर इथे बघा माझा हा डो मळून झालाय आणि एक 10 ते 15 मिनिटासाठी हा आपण ठेवून द्यायचा साईडला रेस्ट करायला आणि मग आपल्याला जशा पाहिजे जशा आपण रुटीनमध्ये चपात्या करतो ना तशाच त्याच्या चपात्या करून घ्यायचा आणि आपले पराठे तयार झाले. तर ते मी नंतर करणार आहे. आणि आता इथे मी कुकर लावून घेणार आहे. भाजीसाठी मी थोडीशी तयारी बाजूला करून घेते. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजचा वार आहे गुरुवार आणि गुरुवारचा दिवस माझ्यासाठी खूप काही अनुभव घेऊन येत असतो. म्हणजे गुरुवार असा दिवस आहे ना की माझ्या आयुष्यामधल्या बऱ्याचशा गोष्टी ह्या गुरुवारच्याच घडतात. म्हणजे बऱ्याचशा अशा चांगल्या गोष्टी कधीतरी मी त्या खूप विचार करून ठेवलेल्या असतात आणि त्या गोष्टींमधल्या ज्या गोष्टी घडायला पाहिजे असतात किंवा त्या गोष्टींचा अनुभव कुठून ना कुठून तरी मला गुरुवारचा येऊन जातो. तशीच आजची एक गोष्ट आहे जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे. तर कालचा जो ब्लॉग अपलोड केलेला त्याच्याबद्दल आपण थोड्याशा गप्पा मारूया पहिला. कारण मला असंच तुमच्याशी थोडंफार बोलायला मिळतं, कारण कमेंटमध्ये सगळ्या गोष्टींची आन्सर मी देऊ शकत नाही. तर जेवणाची तर तयारी आपली करायचीच आहे. पण मला 2-3 कमेंट्स अशा होत्या ज्या सांगाव्याशा वाटतात मला. की एक कमेंट होती की ज्याच्यामध्ये ती असं होतं की ताई तुझ्याकडे 24 तास पाणी असतं पण तू एवढं पाणी मग का भरून ठेवतेस, म्हणजे हे नाही भरलं तरी चालेल. पण जरी 24 तास पाणी असो किंवा नसो तरी आपण काय सारखं नळाला लावून किंवा असं घेऊन पाणी घेत नाही सारखं. त्याच्यामुळे असं जर स्टोअर केलेलं असेल तर ते आपण ओतून घ्यायला बरं पडतं. किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस ते नळाखाली जाऊन भरणार किंवा ॲक्वागार्ड असतं आपल्याकडे तिथे भरायला लावणार. त्याच्यापेक्षा असं भरलेलं असेल की आपण पटकन ट्रान्सफर करून घेतो आणि एमर्जन्सीला. तर कालच्याच ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हटलं की आमच्याकडे 24 तास पाणी असतं आणि सकाळी बोर्ड खाली आमच्याकडे लिहिलेला की गुरुवार आणि शुक्रवार आमच्याकडे 2 दिवस पाणी नाहीये. पाणी नाही म्हणजे पाणी कपात आहे. ऍक्च्युली परेल भोईवाडा साईडला कुठेतरी पाईपलाईनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे पाणी कपात आहे. आणि मी म्हटलं बघा मी काल व्हिडिओमध्ये बोलली आणि आज असं झालं. तर असं काही नाही, योगायोग आहे. तर अशा वेळेस थोडीशी गडबड होऊ नये म्हणून एमर्जन्सीमध्ये पाणी भरलेलं असतं आमच्याकडे. आणि आता जर एखाद्या वेळेस कोणी पाहुणे आले तर मी पाहुण्यांना थोडी सांगणार की जसं आम्ही दोघे घरी नसतो, कधी संध्याकाळी येणं जाणं झालं तर मग असं नसतं ना की पाहुण्यांच्या समोर आपण पाणी आणतोय भरतो. तर स्टोअर केलेलं असेल तर चांगलं असतं. तर म्हणजे ही गोष्ट मी एक नॉर्मल म्हणून कमेंटचा आन्सर करण्यासाठी केलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला अजून एक कमेंट होतं की प्राजक्ता तुझी ग्रॉसरीची शॉपिंग म्हणजे ते तू कसं स्टोअर करतेस ते आम्हाला सांग. तर याच्या आधी प्लेलिस्टमध्ये मी केलेलं आहे किचन ऑर्गनायझेशन किंवा पॅन्ट्री ऑर्गनायझेशन, तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तरी देखील येणाऱ्या ब्लॉगमधनं मी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर. त्याच्यानंतर अजून आपल्याला एक कमेंट येते की प्राजक्ता तू तुझं बाकीच्या गोष्टी कुठे ठेवतेस, म्हणजे रात्री उरलेलं अन्न म्हणा किंवा त्यांना असं विचारायचं की स्पेसिफिकली चपातीचा डब्बा कुठे ठेवतेस. तर चपातीचा डब्बा माझ्याकडे वरती ठेवलेला असतो. इथे माझं वेगळं कपाट आहे, त्याच्यावरती मी तिथे एका साईडला जागा आहे तिथे मी इथे ठेवते या साईडला चपातीचा डब्बा. आणि इथे म्हणाल ना तर रात्रीचं मी खूप असं काही जेवण जास्त असं करत नाही. जेवढं पाहिजे तुम्ही बघत असाल जेवढं पाहिजे तेवढंच करते मी. आणि अगदीच थोडंसं उरलेलं असेल ना तर डाळ भाजी वगैरे काही उरली तर मी ती फ्रीजमध्ये ठेवते. आणि राईस काय असतो ना तो मी फक्त बाहेर ठेवते, कारण मी रोज रात्री जेवताना थोडासा राईस मी आधीच बाहेर काढून ठेवते. म्हणजे माझी आई नेहमी म्हणते की म्हणजे लक्ष्मीचा वास आपल्या घरात नेहमी असतो आणि तिच्यासाठी काहीतरी ठेवावं म्हणून एखादा तरी पदार्थ कुठला ना कुठला असू दे. म्हणजे मग तुम्ही डाळ ठेवा, भाजी ठेवा, वरण ठेवा, चपाती ठेवा, काही ठेवा, पण रोज रात्री मी माझ्या किचन प्लॅटफॉर्मवर ठेवते. तर ते मी इथे ठेवते. तर मला अजून आजची बरीचशी कामांची सुरुवात करायची. तर म्हटलं चला आज तुमच्यावर या सगळ्या गोष्टी ज्या किचन मार्फतच्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवाव्या, म्हणजे तुमच्या कमेंटचे आन्सर दिल्यासारखे होतील. आणि अजून एक गोष्ट जी मार्गशीर्ष गुरुवारसाठी मी तुम्हाला सांगितलेली की मला पूजेसाठी एक गोष्ट घ्यायची आहे, म्हणजे एखादा दिवा घ्यायचा आहे मला. आणि असा दिवा घ्यायचा होता की ज्याचं माझ्याकडे ना अखंड ज्योत दिवा जो लावतात ना तो नाहीये आणि तो मला घ्यायचा होता. ऍक्च्युली गेल्या वर्षी मी आमच्या अॅनिव्हर्सरीला आम्ही काहीतरी अशा वस्तू घेतो किंवा जसं भाऊबीज असते, रक्षाबंधन असते, जेव्हा मला काही पैसे मिळतात ना त्याच्यात मी अशी गोष्ट घेण्याचा प्रयत्न करते ना की जी माझ्या लाईफ म्हणजे माझ्या लाईफमध्ये आयुष्यभर माझ्या सोबत असेल अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करते. म्हणजे तांब्या पितळेमध्ये किंवा सोनं चांदी आपण एवढं जास्त पैसे त्याच्यामध्ये नसतात म्हणजे घेऊ शकतो असे, पण त्या गोष्टीतनं त्या म्हणजे ज्याने दिलेलं आहे त्याची एक आठवण आणि आपल्याबरोबर ती आठवण व्यवस्थित राहावी म्हणून ती गोष्ट मी घेण्याचा प्रयत्न करते. तर गेल्या वर्षी मी माझ्याकडे ज्या समयी आहे आणि त्या तुम्हाला खूप आवडल्या त्याच्यासाठी तुम्ही बरीचशी कमेंट केलेली. तर त्या मी 2 आमच्या अॅनिव्हर्सरीच्या वेळेस मी सचिनला बोललेली की मला त्या 2 समयीस तू घेऊन दे आणि त्याच्याबरोबर आम्ही धूपदाणी घेतलेली भुलेश्वर मार्केटमधनं. आणि यावेळेस मला घ्यायचा होता अखंड ज्योत दिवा घ्यायचा होता, कारण आमची अॅनिव्हर्सरी असते 1 डिसेंबर.
तर तुम्हाला आत्ता येणाऱ्या रविवारी आहे. तर रविवारचा अजून तर काही प्लॅन केलेला नाहीये, बघूया. तर 1 डिसेंबरला आहे. तर माझं असं ठरलेलं की 5 तारखेला मार्गशीर्षचा गुरुवार आहे, तर आपण आधीच काहीतरी तसं काहीतरी घेऊ, म्हणजे दिवे घेऊ. किंवा मला ऍक्च्युली कुबेर दिवे माझ्याकडे नाहीये, तो कुबेर दिवे किंवा अखंड ज्योत दिवा असं काहीतरी मला दोघांपैकी एक घ्यायचं होतं. आणि आज अनायसे ऍक्च्युली काय बोलतात ना, लकीली ते पार्सल आज माझ्याकडे आलेलं आहे. आणि ते मी असं म्हणेन की आपल्याच स्वामींनी ते पाठवून दिलेलं आहे गुरुवारच्याच दिवशी. म्हणजे जी गोष्ट मला हवी असते ना, आणि जी गोष्ट कुठेतरी माझी रखडलेली असते ना, ती गोष्ट माझ्याकडे माझ्या नशिबाने गुरुवारच्याच दिवशी ती पूर्ण होते. ही माझी स्वामींवर असणारी श्रद्धा आहे. दत्तगुरू आहेत जे नेहमी पाठीशी असतात आणि त्या सगळ्या गोष्टीतनं मार्ग देत असतात. उशिरा का होईना आपल्याला सगळ्या गोष्टीतनं जर आपण प्रयत्न केले ना, तर सगळ्या गोष्टीतनं मार्ग निघतात. फक्त आपण आपलं पेशन्स थोडेसे म्हणजे ठेवायचे. म्हणजे पेशन्स जर आपण सोडले, म्हणजे लूज जर राहिलो ना, तर म्हणजे एकदमच असं झालो ना की डिमोटिवेट झालो, तर ती गोष्ट आपल्याकडनं तेवढी जास्त लांब राहत नाही. तर तेवढं तुम्ही जर पॉझिटिव्ह राहाल ना, तेवढी ती गोष्ट आपल्यापर्यंत, म्हणजे जर ती असेल ना, मनापासून तुम्ही विचार केलेला, ती गोष्ट नक्की आपल्याबरोबर घडतेच घडते. तर चला, आज जो दिवा आलेला आहे, अखंड जो दिवा मी घेतलेला आहे किंवा जो आलेला दिवा आहे, त्याचं कुरिअर आलेलं आहे, ते मी तुम्हाला दाखवते. आणि त्या दिव्याची नंतर सगळी जी काही डिटेल माहिती आहे, मी कुठून मागवलेलं आहे, किंवा त्याची प्राइस काय आहे, किंवा त्याचं मटेरियल कसं आहे, त्याची साईज काय आहे, त्याची क्वांटिटी काय आहे, कशा पद्धतीने तो तुम्हाला अवेलेबल होईल आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये, ते पण मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. तर चला आपण दिवा बघून घेऊया आता. चला, आज मी तुम्हाला ही जी गोष्ट दाखवणार आहे ना, किंवा ही जी वस्तू दाखवणार आहे, ही तुम्हाला नक्की आवडेल. आणि अशी ही वस्तू, एक तरी वस्तू आपल्या घरात असावी असं आपल्याला सगळ्यांना वाटत असतं. ही वस्तू जी आहे ना, तो अखंड दिवा आहे. आणि अखंड दिवा आपल्या प्रत्येकाच्या घरात असतो. आणि नसला ना तरी तो आपण पुढे मागे कधी ना कधीतरी घ्यायचाच असतो आपल्याला, असं आपण नेहमी आपल्या डोक्यात ठरवलेलं असतं. तर माझ्याकडे हा जो अखंड दिवा आलेला आहे, तो मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. बघा, हा जो अखंड दिवा आहे, हा ब्रास मटेरियलचा आहे. आणि याचं जर तुम्ही म्हणाल ना, याची साईज आणि याचं सगळं जे काही डिटेल आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवते. आता मी तुम्हाला दिवा दाखवून घेते. बघा, हा जो दिवा पूर्ण ब्रासमध्ये आहे, म्हणजे अगदी पितळेचे मटेरियल आहे, पूर्ण पितळ आहे, अगदी त्याच्यामध्ये काही मिक्स नाही. आणि वजनाला तुम्ही बघाल ना, अगदी हेवी असा मटेरियल आहे. याच्यामध्ये ॲडजस्टेबल वात आहे, म्हणजे तुम्हाला कमी करायची असेल वात किंवा जास्त करायची असेल तर तुम्ही इथे आपोआप ती करू शकता. म्हणजे हे जे दिलेलं आहे हँडल, त्याने तुम्ही थोडंसं फिरवलं की वरती होते, उलट्या साईडला फिरवलात तर वात आपोआप कमी होते. म्हणजे तुम्हाला जशी पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. वरती थोडासा हाताला चटका लागतो बऱ्याच वेळा, कारण आपण ते उचलताना. तर असं आतमध्ये वरती परत एक लीड आहे आणि त्याच्यावरती ही परत बोरोसिलिकेट काच आहे की ज्याच्याने आपला दिवा कुठेही विजला जाणार नाही आणि छान असा दिवा राहतो. आणि या दिव्यामध्ये जवळपास 250 ml म्हणजे पाव लिटर तेल याच्यामध्ये राहतं एका वेळेस. आणि एका वेळेस एवढं तेल खूप इनफ असं होतं. याची कॉस्ट, याचा मी कुठून घेतलंय आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठे जावं लागेल किंवा तुम्हाला काय करावं लागेल, हे सगळे डिटेल मी तुम्हाला पुढे व्लॉगमध्ये कंटिन्यू करते. आता मी तुम्हाला फक्त दिव्यांबद्दलच सगळं दाखवून घेते. इथे बघा ना, खाली याला ना स्टँडसारखं त्यांनी 3 ठिकाणी 3 दिलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही खाली जर उभे करून ठेवलात ना तरी ते अगदी नीट व्यवस्थित उभं राहील. आणि खाली जर तळ असेल ना, तो अगदी थोडासा गरम पण होत नाही. आणि स्टँड असल्यामुळे त्याचा एक लेवल खाली चिटकली जात नाही, त्याच्यामुळे जमीन वगैरे खूप गरम होण्याचे चान्सेस येत नाही. थोडासा तुम्ही पाटावर किंवा जर तुमच्याकडे काही उंचवटा असं काही असेल त्याच्यावर जर तुम्ही हा दिवा लावलात ना तर अगदी छान दिसेल. आणि इथे मी तुम्हाला दाखवते. बघा, मगाशी मी ठेवलेला तो खाली ठेवलेला आणि मी आता पाटावर ठेवला. तर लांबून तुम्ही बघाल तर अगदी मोठा वाटत असेल तुम्हाला, पण हा अगदी मोठा पण नाही आणि अगदी छोटा पण नाही. 6x7चा हा दिवा आहे. 6.5x7चा हा दिवा आहे. आणि अगदी आपल्याला साजेसा सुटेबल असा हा दिवा आहे. तर असा हा दिवा आहे. याचं सगळं जे डिटेलमध्ये, म्हणजे हा कसा दिसतो, याच्या आतमध्ये काय काय गोष्टी आहेत, आपण वात कशी ऍडजस्ट करू शकतो, कशी कमी करू शकतो, किंवा याचं ग्लास कसं आहे, काय शेपमध्ये आहे, डिझाईन काय आहे, किंवा कशा पद्धतीने हा उभा राहिल्यावर दिसतो, किंवा आपण कशा पद्धतीने ठेवू शकतो, हे सगळं मी तुम्हाला याच्या आधी सांगितलेलं आहे. तर आता हा दिव्याबद्दल मी थोडीशी माहिती देते. तर या दिव्याला अखंड ज्योत दिवा असं म्हटलं जातं. आणि आपल्यापैकी बऱ्याच जण नवरात्रीमध्ये किंवा जसं आपला श्रावणी सोमवार वगैरे असतात तेव्हा बरेच जण अखंड ज्योत देवापुढे लावतात आणि त्याच्यासाठी हा अगदी खूप चांगला असा ऑप्शन आहे.
तर हा जो दिवा आहे, हा जो याचं मटेरियल तुम्ही म्हणाल तर प्रॉपर पितळेमधलं आहे, प्युअर पितळेचा दिवा आहे हा. आणि तुम्ही बघू शकता याचं मटेरियल अगदी खूप चांगलं आहे, अगदी हलकं असं नाही. कारण बऱ्याच वेळा कसं होतं, या ज्या प्लेट्स वगैरे असतात ना त्या अशा दाबल्या जातात आणि म्हणजे त्याच्यावरच आपल्याला त्याची क्वालिटी कळते. पण याची क्वालिटी खरंच खूप चांगली आहे, अगदी मजबूत अशी क्वालिटी आहे आणि प्युअर पितळेचा असल्यामुळे तर खरंच खूपच चांगली आहे. ऍक्च्युली मार्केटमध्ये ना हा दिवा ऍक्च्युली आम्हाला घ्यायचा होता. गणपतीमध्ये जेव्हा मी तुमच्याबरोबर बऱ्याचशा गोष्टी DIY मध्ये शेअर केलेल्या गणपतीमध्ये. तर सचिनचे भाऊ आहेत, मोठे चुलत भाऊ, तर त्यांच्या घरी गणपती असतो. तर तेव्हा आम्हाला ना त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना घ्यायचा होता त्यांच्या घरी गणपतीमध्ये. पण याची कॉस्ट ना तेव्हा 3-3.5 अशा किमतीमध्ये होत्या. मग आम्हीच तेव्हा त्यांना म्हटलं रे 3-3.5 एवढी कॉस्ट जाते त्याची. मग आम्ही खूप शोधला कमी किमतीमध्ये, पण तेव्हा आम्हाला मिळाला नाही. जर हा दिवा मला तेव्हा या दिव्याबद्दल कळलं असतं ना गणपतीत, तर मी खरंच इथूनच ऑर्डर केली असते आणि तेव्हा आम्ही तो दिवा घेतला असता, आहे ना सचिन? तेव्हा आम्ही घेतला असता हा दिवा. तर हा दिवा आहे ना आपल्या एक युट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत, अनघाताई, त्यांच्याकडनं आपल्याला हा रिसीव्ह झालेला आहे. जसं मी मागे पण माझ्या व्हिडिओमधनं सांगितलेलं की तुमच्या स्मॉल बिझनेससाठी तुम्हाला माझ्याकडनं काही सपोर्ट हवा असेल किंवा माझ्याकडनं तुम्हाला मदत झाली तर ते मला आवडेलच. तर त्याच्यासाठी हा केलेला एक प्रयत्न आहे. तर त्यांनी आपल्याला हा दिवा पाठवलेला आहे आणि या दिवा घरूनच सेल करतात. म्हणजे तुम्हाला कोणाला जर हवा असेल तर मी त्यांचा नंबर वरती डिस्प्लेला देईल, खाली पण देईल, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन इन्क्वायरी करू शकता. आणि हा दिवा मार्केटमध्ये 3-3.5 हजाराच्या रेंजमध्ये असलेला त्या आपल्याला 1850 मध्ये हा दिवा अवेलेबल करून देणार आहे. ही जी ग्लास आहे ते बोरोसिलिकेट ग्लास आहे आणि याची हाईट जर तुम्ही म्हणाल तर जवळपास 7 याच्याप्रमाणे आहे. याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली देईल. आणि अशी जर याची बघाल रुंदी तर 6.5 आहे आणि हाईट बघाल तर 7 आहे. तर अशा पद्धतीने खूप अगदी मोठा पण नाही आणि अगदी छोटा पण नाही. आणि याच्यामध्ये 250 ml ऑइल याच्यामध्ये बसतंय. तर तुम्ही माझ्या मते एकदा जर ऑइल टाकलं तर तुमचं बऱ्यापैकी याच्यामध्ये राहील, म्हणजे तुम्हाला सारखं पण बघायची गरज लागणार नाही. तर मी तुम्हाला मगाशी असं म्हटलं की माझ्या आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी या गुरुवारीच झालेल्या आहेत. त्याचं रिझन हे आहे कारण ही गोष्ट जी मला हवी असणारी आणि माहिती नाही अनिघाताईंच्या मार्फत, म्हणजे त्या देखील आपल्या स्वामी सेवेमध्ये आहेतच सगळ्या, म्हणजे जसे आपण सगळ्याजणी स्वामी सेवेमध्ये आहोत तशा त्या देखील स्वामी सेवा करतात. आणि त्यांच्या मार्फत माहिती नाही की कदाचित म्हणजे स्वामींनी ही गोष्ट माझ्याकडे पाठवली असेल, कदाचित असू शकतं. आणि ती गोष्ट मला नेमकी गुरुवारीच रिसीव्ह झाली आहे. तर त्या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. ऍक्च्युली अनघाताईंचं आणि माझं बोलणं होऊन बरेच दिवस झालेले आणि लकीली ती गोष्ट आज गुरुवारी माझ्याकडे आली ना, त्याचं मला खूप आनंद आहे. बऱ्याचशा ज्या खूप चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यातल्या आहेत ना त्या सगळ्या गुरुवारच्या आहेत. आणि कळत नकळत ना माझ्याकडे कुठल्याही गोष्ट, म्हणजे एखादी चांगली गोष्ट असेल ना तर ती गोष्ट कितीही रखडलेली असेल ना तर ती माझ्याकडे ती गोष्ट ना गुरुवारचीच संपन्नाला येते. आणि माहिती नाही का, म्हणजे त्याचं मी नाही सांगू शकत. म्हणजे ते एक नातं आपण बोलू शकतो ना, ते वेगळंच नातं आहे. दत्तगुरूंचं नातं पण ते खूप, म्हणजे दत्तगुरू स्वामी या सगळ्या, म्हणजे मला बऱ्याच वेळ विचारलं जातं, मी आता बोलू नाही शकत, माझ्याकडे तेवढे असे शब्द पण नाही या गोष्टीवर बोलायला. कारण बऱ्याच वेळा मला कमेंट पण आलेली, मागे खूप आधी कमेंट होती, आता ती कमेंट येत नाही की तू एक्झॅक्टली गुरुवारचा उपवास कोणासाठी करतेस, म्हणजे महालक्ष्मी आईसाठी करते, दत्तगुरूंसाठी करतेस की कोणासाठी करतेस. तर असं काही नाहीये. मी पहिल्यापासून गुरुवारचा उपवास करायची, कारण मी ना कॉलेजमध्ये असल्यापासून परेलच्या दत्तगुरूंच्या देवळात जायची. म्हणजे आम्ही सगळ्या मैत्रिणीचं, म्हणजे मी आरेंबट हायस्कूलला होती तर आमच्या आरेंबट हायस्कूलच्या पाठीमागेच दत्तगुरूंचं देऊळ आहे. तर मला ते देऊळ पहिल्यापासून माहिती होतं. आणि नंतर आम्ही कॉलेजला जेव्हा जायला लागलो तर त्याच्यानंतर पण आमच्या मैत्रिणींचा सगळा स्पॉट तो बस स्टॉप असायचा आणि त्या बस स्टॉपच्या मागेच दत्तगुरूंचं देऊळ असायचं. आणि तेव्हापासून आम्ही दत्तगुरूंच्या देवळात जातो आणि तेव्हापासून ती मला ओढ आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल तर आम्ही जेव्हा सगळे मैत्रिणी जेव्हा एकत्र यायला लागलो त्याच्यानंतर आम्ही परेलपासून स्वामी समर्थांच्या मठात दादरपर्यंत चालत यायचो. आणि मी क्लासेसला माटुंग्याला यायची, म्हणजे जेव्हा 11वी-12वी होती तेव्हा क्लासेसला माटुंग्याला होती, मग तिथून पण आम्ही चालत स्वामींच्या मठात दर्शनाला जायचो. तर त्या सगळ्या अशा बऱ्याचशा आठवणी आहेत, कधीतरी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. आता ज्या गोष्टी तेव्हा, म्हणजे आता ह्या गोष्टी मला आठवल्यात ना, मला बऱ्याचशा गोष्टी आठवल्या. आणि मी या स्वामी सेवेमध्ये जी आली आहे ती त्यांनीच मला परत आणलंय. मी स्वामी सेवा म्हणण्यापेक्षा स्वामींच्या सेवेमध्ये मी आत्ता आलेली आहे या 2-3 वर्षापासून, पण दत्तगुरूंच्या सेवेमध्ये मी आधीपासून आहे.
फक्त माझं लग्न झाल्यापासून ना मला त्या गोष्टी थोड्याशा माझ्याकडनं राहून गेलेल्या. म्हणजे पहिलं दर गुरुवारी मी लग्नाच्या आधी न चुकता दर गुरुवारी मी गोरेगाववरनं परेलपर्यंत दर गुरुवारी दर्शनाला यायची आणि दर शुक्रवारी मी महालक्ष्मी आईच्या देवळात जायची म्हणजे जायची आणि मला संध्याकाळी आरती मिळायची म्हणजे मिळायचीच. पण जसं जसं लग्न झालं ना तसं आपण या सगळ्या व्यापामध्ये होऊन जातो ना, तर मग त्या सगळ्या गोष्टींकडे करायचं माझं राहून गेलं. आणि अचानक माझं सोलापूरला जाणं झालं आणि माझी जी पहिली ट्रिप आणि मी त्या सगळ्यांच्या ज्या सानिध्यात आली ना, तर ते तिकडचं जे वातावरण होतं ना ते पण तिकडचंच होतं. आणि माझी पहिली म्हणजे एक ट्रिप म्हणू शकतात, छोटीशी सहल असेल म्हणजे असे म्हणू शकतात, पण ती गिरनार यात्रा होती. आणि ती माझ्या आयुष्यातली माझ्या एक टर्निंग पॉइंट असू शकतो की जी मी गिरनारची घेतलेली भेट आहे. म्हणजे माझ्याकडनं जो विसर पडलेला होता जो दत्तगुरूंसाठी, तो त्यांनी मला तिथपर्यंत नेऊन म्हणजे घेऊन गेले, ते मला तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत त्यांनी मला पोहोचवलं. आणि तेव्हापासून मी खरंच म्हटलं की मला खरंच माझं काही चुकलं असेल तर मला क्षमा करा. आणि आजपासून ज्या माझ्या सेवा ज्या मी खंड पाडलेला मध्ये त्या मी परत पुन्हा चालू करेन. सेवा तर माझ्या नेहमीच्या चालू असतात, फक्त एवढंच होतं की मला तिथपर्यंत त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचं दर्शन घ्यायला मिळत नव्हतं. तर असो, आता मी खूप इमोशनल पण झाली आणि मला त्या सगळ्या गोष्टी पण आठवायला लागल्या. तर आता मला या सगळ्या गोष्टींवर जास्त बोलायचं नाही, कधीतरी एकदा निवांत अशा तुमच्यावर या सगळ्यांबरोबर गप्पा मारेन. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण आजचा ब्लॉग खूप मोठा झाला. आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याकडनं माझ्यासाठी काही सजेशन्स असतील मला नक्की सांगा. अनघा ताईंचे सगळे डिटेल मी व्हिडिओच्या खाली देईन, त्यांची प्रोडक्ट बद्दलची सगळी माहिती पण मी खाली देईन. तुम्हाला पण हा दिवा जर घ्यायचा असेल तर अनघा ताईंना नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि खरंच हा अगदी कमी रेंजमध्ये, जेव्हा मी खरंच शोधत होती गणपतीमध्ये आणि सीझनमध्ये तुम्ही शोधायला गेला ना, आता मार्गशीर्षमध्ये घ्यायला जाल तर खरंच याची कॉस्ट पण तेवढीच असेल. तर हा आपल्याला अगदी रिझनेबल रेटमध्ये म्हणजे 1850 प्लस शिपिंग चार्जेस त्यांना जे काही असतील ते त्यांना द्यावे लागतील. पण हा खरंच खूप चांगला ऑप्शन आहे. आणि मी माझ्याकडनं अनघा ताईंना रिक्वेस्ट करेन, म्हणजे मी अजून याबद्दल अनघाताईंना पण बोललेली नाहीये, पण मी रिक्वेस्ट करेन की जर आपल्या जास्त मैत्रिणींनी त्यांना ऑर्डर केले किंवा कॉन्टॅक्ट केला तर त्यांच्यासाठी त्यांना म्हणजे त्यांच्याकडनं काही डिस्काउंट जर अवेलेबल झाला तर मी नक्की अनघाताईंना सांगेन की तुमच्यासाठी तो डिस्काउंट द्यावा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पण हा दिवा आपल्या घरात घेता येईल. तर चला, असाच आजचा ब्लॉग होता. खूप म्हणजे मला आता खूप बोलायचंय तुमच्याबरोबर, पण मला वेळेअभावी बोलता येत नाही, कारण माझ्या ज्या गोष्टी मनात असतात ना ह्या अशा, तर मी फार कमी बोलते आणि बाकीच्याच गोष्टी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करत असते. पण आता मला खूप बोलायचंय, पण वेळेअभावी मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा व्हिडिओ सोबत भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि